नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण खोटारड्या प्रियाचा म्हणजे तन्वीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ नये म्हणून ही प्रिया आता सदाशिव आणि मैनाकडे पोचलेली असते आणि सदाशिव आणि मैनाला पैसे देताना या प्रियाला रंगेहात सायलीने पकडलेला आपण बघणार आहोत. तर इथे आता अर्जुन आणि सायली सगळ्या घरच्या फॅमिलीला सांगत असतात, ही प्रिया ही तन्वी नाहीच आहे, एक नंबरची खोटारडी. पण आता घरातलं वातावरण बिघडू नये आणि अस्मीला या सगळ्याचा त्रास होऊ नये म्हणून पूर्ण आजी, कल्पना काकू सगळेजण अर्जुन आणि सायलीला म्हणू लागतात, हे बघा आपण तन्वीशी एवढं वाईट वागायला नकोय, त्यामुळे ना आपण आता हा सगळा विषय थांबूया, कारण तिला जे करायचे ते करू देऊया. त्यावर लगेच अर्जुन लागतो, काय बोलताय तुम्ही पूर्ण आजी? अहो ती तन्वी एक नंबरची भामटाडे आणि त्यामुळे अस्मिताईला त्रास होऊच कसा शकतो? अस्मिताईला आपण त्रास होऊच देणार नाही, पण त्या तन्वीचा खरा चेहरा आपण समोर आणणार. त्यावर लगेच आता पूर्ण आजी म्हणू लागतात, अरे पण अस्मीचे कोड कौतुकाचे दिवस आहेत ना, आणि त्यात असला ट्रेस आला ना की मग तिचा चेहरा कसा होतो बघतोस ना. त्यावर लगेच आता अर्जुन म्हणू लागतो, अस्मिताईला त्रास फक्त त्या सचिनपासून आहे, कारण जोपर्यंत तो सचिन तिच्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत अस्मिताई कधीच सुखी होऊ शकत नाही, पण हे तिला कधी कळणार? त्यावर लगेच आता सायली म्हणू लागते, अर्जुन तुम्ही शांत व्हा बरं, ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे त्यावरती चिडून काही उपयोगच नाही आहे. आता अस्मिताईंची इच्छा आहे ना सचिनबरोबर राहण्याची, मग आपण काहीच करू शकत नाही, पण या प्रियावरती आता विश्वास ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगते, या तन्वीवरती विश्वास ठेवू नका, ती आपल्या सगळ्यांना हे नाटक करून फसवते आणि आता हे नाटक मी लवकरच उघड करणार, हे सायली अर्जुनने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर आता ही प्रिया मात्र घराबाहेर पडलेली असते, तिचा पाठला करत आता सायलीही तिच्या पाठोपाठ आता बरोबर तिचा पाठला करत सदाशिव आणि मैनाच्या घरापर्यंत पोचलेली असते. आता लगेच प्रिया दरवाजात ठोठावतात, सदाशिव आणि मैना दोघेही दरवाजात उभे असतात. त्याच वेळेस प्रिया आपल्या पर्समधनं पैशांचा बंडल काढते आणि लगेच सदाशिव आणि मैनासमोर धरते. काम झालं पाहिजे, जे सांगितलंय तसंच व्हायला पाहिजे असे म्हणत तो पैशांचा बंडल बघताच आता इकडे तोंडाला पाणी सुटलेलं असतं. सदाशिव आणि मैना दोघेही खूपच खुश झालेले असतात. पटकन ते पैसे घेतात आणि लगेच दरवाजा बंद करतात. आता हे सगळं सायलीने आपल्या डोळ्यांनी बघितलेलं असतं. तेव्हा सायली मनाशीच म्हणू लागते, या सदाशिव आणि मैनावतीशी प्रियाचा काय संबंध आहे आणि ती यांना पैसे का बद्दल देत होते, नेमकं काय भानकडे, हे सगळं आता उघड करावंच लागेल असे म्हणत आता प्रिया तिकडनं जाताच सायली पटकन येते आणि सदाशिव आणि मैनावतीच्या घराचा दरवाजा ठोठावते. आता लगेच सदाशिव आणि मैना दोघेही दरवाजा उघडतात, दरवाजात उभे असतात. सायलीला बघताच दोघांनाही धक्काच बसतो. त्याच वेळेस आता सायली म्हणू लागते, लवकरात लवकर सांगा प्रियाशी तुमचा काय संबंध आहे आणि ती तुम्हाला पैसे का देत होती? आता मात्र सदाशिव आणि मैना दोघेही एकमेकांकडे बघू लागतात, कारण आता सायली खूप भडकलेली असते आणि आता या प्रियाचं खरं रूप सायली कसं सगळ्यांसमोर आणणार आणि ही प्रिया तन्वी नसल्याचं सत्य कसं उघड होणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.